हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण उच्चार एक, अर्थ आणि स्पेलिंग भिन्न असलेले शब्द पाहूया. बघा, रिच म्हणजे पोहोचणे आणि श्रीमंत. तर स्पेलिंग पण बघा वेगळं. REACH रिच म्हणजे पोहोचणे आणि RICH रिच म्हणजे श्रीमंत. वेअर म्हणजे होते. WERE वेअर म्हणजे होते आणि WEAR वेअर म्हणजे परिधान करणे. चेक म्हणजे तपासणे. CHECK चेक म्हणजे तपासणे आणि CHEQUE चेक म्हणजे हुंडी, म्हणजे बँकेतून आपण चेक वगैरे बँकेत देतो तो चेक. तापवणे, हीट म्हणजे तापवणे. HEAT हीट म्हणजे तापवणे. HIT हीट म्हणजे मारणे. फिल म्हणजे वाटणे. FEE फिल म्हणजे वाटणे आणि FILL फिल म्हणजे भरणे. बिसाईड म्हणजे जवळ. BESIDE बिसाईड म्हणजे जवळ आणि बिसाईड्स फक्त स लावला आहे बघा, आणि त्याला म्हणजे थोडासा उच्चार एस लावला बघा. बिसाईड्स म्हणजे च्याशिवाय, बाकी स्पेलिंग बरोबर तेवढं तसंच आहे. BESIDE एस लावला म्हणजे च्याशिवाय. टू म्हणजे सुद्धा. TOO टू म्हणजे सुद्धा. TWO टू म्हणजे दोन. लिस्ट म्हणजे यादी. LIST लिस्ट म्हणजे यादी. LEAST लिस्ट म्हणजे कमी. लिव्ह म्हणजे राहणे. LIVE लिव्ह म्हणजे राहणे आणि LEAVE लिव्ह म्हणजे सोडणे. सिन म्हणजे पाप. SIN सिन म्हणजे पाप आणि दुसरा SCENE सिन म्हणजे देखावा. वीक म्हणजे अशक्त. WEAK वीक म्हणजे अशक्त आणि दुसरा वीक WEEK वीक म्हणजे आठवडा. वेदर म्हणजे हवा. WEATHER वेदर म्हणजे हवा आणि WHE नाही आहे इथे, WHETHER WEATHER आणि WHETHER वेदर म्हणजे जर तर. वेस्ट म्हणजे कंबर. WAIST वेस्ट म्हणजे कंबर आणि WEST वेस्ट म्हणजे पश्चिम आणि WASTE वेस्ट म्हणजे फुकट घालविणे. OF ऑफ म्हणजे चा आणि OFF ऑफ म्हणजे च्यापासून दूर. मीट म्हणजे भेटणे. MEAT मीट म्हणजे भेटणे. MEAT मीट म्हणजे मटण. टेस्ट म्हणजे तपासणे. TEST टेस्ट म्हणजे तपासणे आणि TASTE टेस्ट म्हणजे चव घेणे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे भेट. COMPLIMENTARY कॉम्प्लिमेंटरी उच्चारावरूनच आहे, पण हा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे भेट आणि दुसरा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक. COMPL इथे आय आहे आणि इथे ई आहे. MENTARY मेंटरी एकच आहेत, फक्त इथे आय आहे इथे ई आहे. हा ई असला तर पूरक आणि आय असला तर भेट. लिप म्हणजे ओठ. LIP लिप म्हणजे ओठ आणि LEAP लिप म्हणजे उडी मारणे. फेअर म्हणजे सुंदर. FAIR फेअर म्हणजे सुंदर आणि
FARE फेअर म्हणजे भाडे. फ्लोअर म्हणजे जमीन, FLOOR फ्लोअर म्हणजे जमीन आणि फ्लोअर म्हणजे पीठ, FLOUR फ्लोअर म्हणजे पीठ. स्टेशनरी म्हणजे लेखन साहित्य, STATIONERY स्टेशनरी म्हणजे लेखन साहित्य आणि दुसरा स्टेशनरी STATIONARY. इथे ERY आहे, इथे ARY आहे. याला म्हणतात, याला स्थिर म्हणतात स्टेशनरी. ए असला तर ARY म्हणजे स्थिर स्टेशनरी, ई असला तर लेखन साहित्य स्टेशनरी. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.